बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। शिवाजीराव शिरदवाडे एक भारदस्त नेतृत्व। एरडोली तालुका मिरज येथील शिवाजीराव शिरदवाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विशेष आढावा। तब्बल 50 वर्ष सक्रिय राजकारणात असणारे एरडोलीचे माजी सरपंच शिवाजीराव अण्णा शिरदवाडे यांची एरडोलीसह पंचक्रोशीला लाभलेले एक भारदस्त नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती। एरडोलीचे माजी सरपंच असणाऱ्या शिवाजीराव सदाशिव शिरदवाडे हे 1968 साली राजकारणात आले होते। त्यावेळी राजकारणात प्रवेश करत असतानाच ग्रामपंचायत सदस्य म्हणून मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले होते व उपसरपंच पद भूषवलं होतं। तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते। वसंतदादांना एरडोलीत बोलावून शिवाजीराव शिरदवाडे अण्णांच्या नेतृत्वात सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला होता। विठ्ठलदाजी पाटील, अजितराव घोरपडे, सुरेश खाडे या सर्व राजकीय नेत्यांसोबत स्नेहपूर्ण संबंध होते। राजकारणातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व व एरडोली येथील सरपंच पदाच्या कार्यकाळात अतिशय पारदर्शक व प्रामाणिक कार्य केलेले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते। 15 वर्ष सरपंच व विकास सोसायटीचे चेअरमन 5 वेळा त्यांनी भूषवलं होतं। 5 डिसेंबर 2021 रोजी वयाच्या 73व्या वर्षी त्यांचे निधन झाले। अनेक नव्या राजकीय तरुणांना त्यांचे मार्गदर्शन होते। त्यांच्या जाण्याने परिसरात नेहमीच उणीव जाणवत आहे। राजकारणाचा केवळ समाजकार्यासाठी वापर व्हावा हे त्यांचे तत्व आजही अनेक त्यांनी तयार केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संचारत आहे। राजकारणातून समाजकारणाची संधी मिळते। राजकारणाचा समाजासाठीच उपयोग करायचा आहे हे तत्व त्यांनी पूर्वीपासून काटेकोरपणे पाळलं होतं। त्यामुळेच अण्णांनी हयात असतानाच त्यांच्या सुनबाई शैलजा मोहनराव शिरदवाडे यांना एरडोलीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवून समाजकार्याचा हा वारसा सुपूर्द केला होता। त्यांच्या पश्चात सुनबाई शैलजा मोहन शिरदवाडे यांनीही अतिशय समर्थपणे राजकारणाच्या माध्यमातून प्रामाणिक कार्य करत आहेत। त्यांचे सुपुत्र मोहन शिरदवाडे हे सुद्धा सामाजिक उपक्रम व लोकहिताची कामे करण्याला आजही प्राधान्य देतात। आजही शिवाजी अण्णा यांच्या आठवणी स्मरणात आहेत। मंगळवारी 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता फोटो पूजन एरडोली येथे पार पडणार आहे।